आता एक महत्त्वाची बातमी, मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली। मुंबई शहरासह ठाणे, कल्याण आणि डोंबिवली या उपनगरी परिसरात ही जोरदार पाऊस सुरू झालाय। पुढले काही तास शहरात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे। या भागालाही पावसाने झोडपून काढल्याने रस्ते वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे। मुंबईसह कोकणातील रत्नागिरी आणि विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांनाही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। तसेच ठाणे, रायगड, सातारा, सिंधुदुर्ग, नांदेडलाही आता अलर्ट जारी करण्यात आले। दृश्य आपण पाहतोय, मुंबईचे दृश्य आहेत। पवई, विद्याविहार, मरीन ड्राईव्ह, हिंदमाता परिसर, अंधेरी, बेलापूर, शिवडी आणि परळ या भागात मोठ्या प्रमाणात पावसाने धुमाकूळ घातलाय। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी भूषण आपल्यासोबत जोडलेत। भूषण, कोकणात मुसळधार पाऊस झालाय, मुंबईत देखील पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे आणि आगामी काळातले पुढचे काही तास देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मुंबईत सध्या पावसाची अपडेट काय? कारण रस्त्यावरती आता रस्त्यांना देखील नद्याच्या स्वरूपाला मोठ्या प्रमाणात पाऊस सध्या पाहायला मिळतोय, काय अपडेट? नक्कीच, कारण दिवसभर पावसाने झोडपून काढल्यानंतर आज संध्याकाळच्या वेळेला पावसाने काहीशी उसंत आपल्याला घेतलेली पाहायला मिळत आहे। आज दिवसभर पावसाने ज्या प्रकारे झोडपून काढलेला आहे, अगदी मुंबई शहर असेल किंवा पश्चिम मुंबई किंवा पूर्व मुंबई या मुंबईच्या तिन्ही प्रमुख भागांमध्ये साधारण 100 ते 120 मिलीमीटर इतका दमदार पाऊस पाहायला मिळाला। त्यामुळे कुठेतरी आज सकाळी ज्या प्रकारे 12 वाजता हायटाईडची वेळ होती, त्या वेळेमध्ये एकंदर जेव्हा मुसळधार पाऊस सुरू झाला तेव्हा काहीसा आपल्याला जरा अनेक सखल भागामध्ये पाणी साचलेलं देखील पाहायला मिळालं। त्यामुळे कुठेतरी मुंबईकरांना काहीशा मोठ्या समस्यांना देखील तोंड दिलेलं आपल्याला पाहायला मिळालं। मुंबईची जर लाईफलाईन पाहिली, मुंबईची जर लोकल पाहिली तर काहीशी ती उसंतांनी देखील आपल्याला धावताना पाहायला मिळाली। अनेक ठिकाणी मुंबईची लोकल ट्रेन आहे ती काहीशी अंशतः उशिराने आपल्याला धावत असलेली पाहायला मिळेल। त्यामुळे कुठेतरी मुंबईकरांना देखील आज मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागलं। आजचा रविवारचा दिवस होता, त्यामुळे रविवारीच्या तुलनेमध्ये कुठेतरी मुंबईच्या रस्त्यांवरती, मुंबईच्या रेल्वे वाहतुकीमध्ये कुठेतरी तुरळक आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे मोठी समस्या जी होणार होती ती मात्र अटळलेली दिसलेली आहे। मात्र उद्या सोमवारचा दिवस आहे, उद्या वर्किंग डे आहे, त्यामुळे उद्याच्या दिवसात जर असाच पाऊस पडला तर मुंबईकरांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागेल। त्यामुळे आता सध्या तरी मुंबई मध्ये उद्याच्या दिवसासाठी अलर्ट दिलेला आहे। त्यामुळे उद्याचा दिवस जर पडला, पाऊस जर दमदार अशा प्रकारे पडला तर मुंबईकरांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागेल। कारण नक्कीच भूषण, वारंवार त्यामुळेच पालिकेच्या वतीने मुंबईकरांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं। भूषण, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।